नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग चालू झाला नाही तर पर्याला इथं आरवा पर्या. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपले गणपती आलेले आहेत, त्यासाठी आम्ही आता मखर तयार करणार आहे. काका आमचा इकडे मागून बघतोय, ते कांदलीवाले काका आहेत. ते वायफायचं निवारण करायला आलं. जवळपास 1 महिना झाला फेऱ्या मारतात, पण वायफाय का त्यांच्यात होईने अजून. पण ते करावा, तो गणपती आलेले आहेत, आम्हाला गाणी बिणी लावायचे आहेत. तर आता मखाराची सोय आम्ही केलेली तशी. हे बघा, पाईप बीप अशा प्रकारे रियाची हकालपट्टी करण्यात येत आहे. मंडळातर्फे त्यांची हकालपट्टी आहे. निघा वाईटात येईल रिया. आता करिश्मा उठ ना, फक्त खाजत का माझी. हो ना, मग मी मदत करतो. जेवल्याशिवाय येणार नाही, एनर्जी येणार नाही. ती बघ करीनाच कामाची. तिच्या उंचीची पायपाची घेऊन आलेली मोठो फोटो. फिरली गे. हा बघा मित्रांनो, अशा प्रकारचा आपल्याला मखर बनवायचा आहे. त्यासाठी आपण डायरेक्ट आलेलं पाईप. आता ते पाईपच्या ठिकाणी आम्ही बॉक्स करून त्याच्यात बरोबर बसवणार. तुम्हाला दाखवतो कसा कसा बसवता त्या. ओके, बघत राहा 100%. कॅमेरा बंद करायला लागतो, तुला माहिती का? गणपतीच्या पाया पडायला नाही तिकडे येऊन कोणी आणलं मोठा आहे. आणि गणपतीत जो भी पत्ता खेळत, गणपतीत जो पत्ता खेळत, जो हारल, त्याला आमच्याकडे आश्रय मिळेल. 5 दिवस तुम्ही देवाला येऊ शकता. अरे लांब कसा काय? कुछ तो गडबड आहे ना दया. दया, कुछ तो गडबड आहे. कसं काय? आतमध्ये घालू ना, आतमध्ये घालू. गाडी किती आतमध्ये जाईल. पाईप बरोबर आहे मला येऊ ना. यो पाईप मला जरा तू जरा कालो घेतो बघा. नाही तुझे डॉक्टर का सगळं पकड ना. मग आपली खबरच काय नाही बघ आली अंकीची व्हिडिओ होती. कोणची? अंकीची. आपली थोडा वारात का आम्ही चालली होती. त्या पण कॅमेराला माझी मुलकीत नाही दिसत. माझी मुलकीत नाही दिसत. घेऊ नको का तुझ्या पायपाला. घेऊन जा तुझा पाईप. नाही का गेला तिला तिला दाखव. तिला दाखव. जा तुझा पाईप घेऊ. इथे थांबू नको, इथं थांबू नको. निघ. अशा असा. हॅलो गाईज, बोल. बाप्पासाठी मखर बनवणार असतं. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी गणपती नाही. अशा पद्धतीचा आता आपण बॉक्स बनवलेले. 4 कोपऱ्यापासून 4 पाईप खाली, 4 पाईप वरती ना 4 पाईप मध्ये, असं करून अख्खा बॉक्स रेडी झालेले. आता हे बेंड आहेत, बेंड पाईप त्याच्यामध्ये एकदम पॅक घुसवलेले आहेत. तरी पण रिस्क नको म्हणून त्याला चिकनपट्टी शेवटला आपण लावून घ्यावं. थोडा एक्स्ट्रा घे, कारण तो वरती येऊन गेला, इथं येऊन शिलाई मारायची. गुच्छा राहील. एक मेजर टेप घे तेवढा. तर आता माझं काम झालेलं आहे. यो हनी सिंग, माझा बॉक्स बनवून झालेले. तर इकडे आमची आता टेलर काम आहे. मशीन घे. टेलर काम आहे रियाकडं. ए बाबू, नको ना तो कपडा खराब करू. येस. आणि अल्पेश काका आले. कपडा खराब करशील का? या कपड्याचा तो मखार करायचे आपल्याला. तुम्हाला फोटो मध्ये दाखवला होता त्या टाईपचाच कपडा उल्हासनगरचे आणलेले. आमची टेलर रियानी माप घ्या. आता तू कटिंग कर. डेकोरेशन बेकार आहे, हाड आहे एकदम. तू काही येसच नाही पाहिजे. केला का दादाचा? दादाचा काय होता? मांडाचा होता. मांडला फुला आणलेले मुंबईचे बनवून आणली डायरेक्ट.
ते काय नुसतं त्याला फक्त ते रिंगला लावला बरोबर. दादांनी रेडीमेड काम केलेले अजून गेलो नाही बघायला नाही गेलो ना अजून करून ते पहिल्यांदा एक तास पण लागला एक तास बघत. मग याला मग काय टाइम लागणार आहे हे दादा ते कपडे हे नाही शिवलं काय ते पायपांनी टाकून डायरेक्ट वय पाईपामध्ये ना म्हणजे पाईप लावलोत ना आपण पाईप लावला बॉक्स रेडी आपला याडाय का तू बघ ना. तर अशा प्रकारे लय गोरा दिसतो रे मी बाबा फिल्टर लावायची गरज नाही आपण गोरा पडला. तर आपला पण माका एकदम साधा आणि सिंपल आहे. तुम्हाला कधी बनवता असेल तर आपली व्हिडिओ बघून बनवा समजला ना. लोकांचे व्हिडिओ बघू नका आपल्या बघा ना मग बनवा. ओ माय गॉड बाय बाय. आता भेटू पडदा कपडा कटिंग झाल्यावर. आता इथले आले बाकीचे किती गँग आले बघा एवढी गँग आले आमच्याकडे. हाय करा हाय करा गट्टू आहे का फ्रेंड्स हाय कर इकडे वरती इकडे वरती बघ ना इतकी. तर अशा पद्धतीने आता कटिंग सगळी झालेली आहे आणि तिकडे दाखव पण दाखव ना. नको मस्त आता मी हे पडदा बनवलेला आहे पडदे. आता पडदे बसवलेले पडदे आता या पाईपाला आपण लटकून देऊ आणि जसा फोटोत बघला होता तसाच्या तसाच हॉस्पिटल झाला बोलते तसाच आपण मकार बनवला. पडद्यासाठी पाईपामध्ये अटकवण्यासाठी इथं शिलाई मारून घेतलेले. ही बघा अशी शिलाई मारून घ्या. सोड बिल्डिंग केली तिकडून बिल्डिंग केली. तुमच्याकडे बिल्डिंगची मशीन असेल तर तुम्ही बिल्डिंग पण करू शकता आमच्याकडे अवेलेबल नाही. आणि असा फोल्ड करा का जेणेकरून त्यात पाईप घुसला पाहिजे. हे बघा असा पाईपात तो अलगद कपडा गाठवायचा झाला. कशाला शुद्ध बस बोलणं मला मुळीच जमणार नाही शुद्ध बोलायला. ऍक्च्युली कसं आहे ना आपली मातृभाषा आहे मराठी. मला शुद्ध बोलायचं अजिबातच नाही कारण कसं एकदम कडक काम झाला पाहिजे आपल्याला. ते थोडंसं खालीवर झालंय लोक दर्शनाला येतील सगळी टेपच घेऊन येतील. तरी ना हा छोटा झाला ग तरी ना हा मोठा झाला. तर अशा पद्धतीत नॉर्मली आजचा दिवसाचा काम झाला. उद्या जायचे कामावर फशिपला त्याच्यामुळं आजचा दिवसाचा काम मी एवढा करून ठेवलाय. जो इकडं पेर पडला होता तेवढा आतमध्ये घालून एकदम व्यवस्थित पडदा लावून ठेवलं. हे तुम्ही आता असं दिसतात पण नंतर बघा त्याला लाइटिंग बिटिंग सोडल्यावर त्याला व्यवस्थित बांधले एकदम भारी दिसतील. फोटोत कसं बघलं होतं तसंच हो येता. तर दुसऱ्या दिवसाचा आमचा कार्यक्रम चालू झालाय म्हणजे जवळपास आपला मका रेडी होत चाललाय. आता लाईट बीट पेटवल्यावर चांगला दिसेल. दाखव दादाचा मका दाखव ना काढ लवकर. कालपासून एवढी मेहनत केली याच्या ब्लॉगवर का अर्धा बनवून दिला ना. आज त्याने मकार पुरा केला ना एक पण व्हिडिओ नाही बनवली ना. मकार किती भारी बनवलाय तुम्हाला तो दाखवेल नंतर. एवढा खतरनाक बनवला आणि आखी वाट म्हणजे अशी लावली का शूटिंगच नाही केली नंतरची. फक्त हापाल पोटे येत नाही. मकार बघायला आलाय जिकडे तिकडे त्याचा झालाय ना. चल तर आता आपला एकदम तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना खाली असा स्ट्रक्चर लावून घेतलाय कशाचा पाईपांचा. फिनोलेक्स पाईप एकच पाईप एकच किती योग्य मग पाहुणाच आहेत. बघूनच सांगतो पाईप कितीच आहेत. लय अंदाज आहे त्याला पाईपांचा. जसा माप लागेल तसा सांगा तर फक्त टेलर बसवला डायरेक्ट. पुढच्या वर्षी तुपांचा मकार बनवणार. तुपांचाच बनवू का की बनवू बरोबर. मित्रांनो तर अशा प्रकारे आपली इथं मागची साईड झालेली आहे बघा तुम्ही दिसत असेल. मागची साईड त्याच्या आतमध्ये आता दोन्ही पाईपांच्या मध्ये एकदम शिलाई मारून त्याला गटून घेतलाय. आता माग मध्यभागी मस्तपैकी लाईट येणार त्याच्या एकदम झगमगाट. या साईडला पण पडदा लावून घेतलं आणि इथं पाईप तुम्हाला मोकळा दिसणार. इथं लावायचे आपल्याला या थर्मोकॉल टाईप लावायचे इथं बांधून घ्यायचा. आणि नंतर फुलांचा कारभार दिलाय तिकडं माग तुम्हाला दाखवतो बघा. आता फुला कशी बनवी घेतली तरी ती फुलं हे बघ हे बघा तर ही फुलं आहे चुटकी चुटकी. आम्ही आज तुला फिरणार आहे वापस करणार आणि लाईक लागली लगेच क्लिप म्हणायला करतील लाईक ना फॉलो लगेच करतील घे करतील. करिश्मा आता कधीपासून बसली होती तिला आम्ही काम लावलाय फुलांचा बोलू तेवढे तरी फुला तरी करून दे. इकडे वरती तर बघ ना करीन ना करावंच लागती. ही फुलं आहेत ना
50 रुपये 60 रुपये काही 60 रुपये काही 60 रुपये काही 50 ची 12 60ला 12, 50ला 12 फुला. हो आणि तुम्हाला एकदम चांगली क्वालिटीची पाहिजे असतील तर 80 रुपयाला 90 रुपये 90 ही साईडला तुटेल. आम्हाला झोपायला जागा बनवून आता ही सगळी फुलं रेडी झाली ना, त्या फुलांच्या मागे डेकं आहेत ना, डेकं आपण लावणार आहे दातात घालायच्या काड्या. दातात त्याला काहीतरी बोलतेच नाही ते वैगिरवरी नाव माहितीच एवढं. तर मित्रांनो अशा पद्धतीत आमचा झालेला आता हे पण लावून झालेले. याला येणार ती दाखवलेली तुम्हाला ती फुलं येणार. आणि लाइटिंगचा काम रियाने चालू केलाय. नेटच्या मग लाईट लावली. मस्त दिसायला मग. स्वस्तात मस्त दिसायला मस्त असं आहे. तुम्ही पण घरी करू शकता. फुलाला मागं लावल्या काडी ते टोचाचे याच्यात डायरेक्ट. तर आता आमचं झालेले बघा लाईटी बिटी लावल्यात. प्रॉपर लाईट लावलेले आहेत. आता लगेच लाईट बंद करून दाखवतो. लगेच लाईट चालू प्रॉपर एकदम झाला. हा बघा हे पण डेकोरेशन आता करून घेतलाय. हे फुला लावा ना, याच्यावरती please, फुलं लावा आहेत. ना. तर मित्रांनो आता आम्ही पाहिले तर चुन्या चुन्याने प्लेटी बोल. प्लेटीची मुन्नी प्लेट चुन्नी मेरी प्लेट प्लेट प्लेट्स पाडलेले जातात इथं. काही असं आहे ना आमच्या ब्रोला काही व्यवस्थित बोलता येते. आधी इंग्लिश आधी हिंदी आधी मराठी. English and appreciately and it is not about prosperity, intivity is just cooking. English बेकार आहे आपली. चपात्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि इकडे बघितलं या असा असा आम्ही करून घेतलाय. त्या तसा तसा तुम्ही पण करा आणि एकदम साधा सिंपल मकार करा. जास्त काही खर्च करू नका. तो सो गाईज आता भेटू. अख्ख्या लाईटी पेटून दाखवीन तुम्हाला नंतर मी. बाय बाय. बाय बाय नाही फुला फुला लावा लावायचे अजून हे बघा इथं आता फुला लावायचे आहेत. आणि मागं पण आहे. मागं पण एक त्यांना मी लावून देणार आहे. मग ती अक्षरात फुला लावू नाही तर काही पण लावू म्हणून मी काय करावं. कारण दाखा ब्रो करणार आहे फुलांचं काम. आता आम्ही नाही नाही बाबा. झोपतो. हो 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 भाड्याच्या 2 माणसं आणल्यात. मागं बघा रे इकडे बघा. आम्हाला 20,000 पेमेंट आहे. हो हो बायको आम्ही अशी मखानाची पण कामं घेतो. इव्हेंट्स आता बघ किती भारी दिसेल. तो लय भारी दिसणार. नंतर आता लावलेल्या तर फुला बळ बंद करू बघू. हो 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 बाजूला असं थोडासा दाखवू द्या मला. इथं दिसणार हे मागं पण त्यांना एक पट्टी लावून दिली तिथं पण ती फुला लावतील. भरपूर फुला रेडी आहेत आपलीकडं. हे बघा आता एवढा झाला आहे. आता आतमध्ये आता यानं उभ्या राहायचे म्हणून इथं सिल्वर कपडा आपल्याला कपडा नाही लावला. ते पण हे सगळं साफसफाई केलं एकदम मस्त वाटेल. आतमध्ये पण घेतल्यात आता फुला लावी. पोपेंडाचा आवाज जास्त येतो मागच्या. 4 कोपरं चिपकवून घेतलं. 4 कोपरं चिपकवायचं सरळ लावून द्यायचा इथे. बघा आता कसा दिसेल एकदम झक्कास. बोलतो झक्कास झाला. डायरेक्ट चांदीचा लोकांना काय वाटतं डायरेक्ट चांदी लावली बघली. वाली बाई एकदा सिलिंग पेटो. ते बल्ब बंद करा का. अशा पद्धतीचा मकार एकदम साधा सिंपल. तुम्हाला आवडला ना. नसेल आवडला तरी बोला आवडला. कारण तर 2 दिवसाची मेहनत आहे. बघा तर मित्रांनो आमचा मकार आहे रेडी. तर मित्रांनो तुम्हाला आवडला का आमचा मकार. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढच्या वर्षी तुम्ही पण असा ट्राय करा तुमच्या गणपतींसाठी. आम्ही साध्या सोप्या पद्धतीत एकदम मकार बनवतो पण दिसताना जरा चांगलाच दिसतो. तुम्हाला आवडला असेलच मला तरी वाटतंय. कारण पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटल टाईप पडदा बघला असतील तर तुम्हाला कसा वाटणार नाही. तो एवढा काय बाबा एवढा इफेक्टिव्ह असेल असं वाटणार नाही. पण एकदम भारी वाटतो. लाईट बंद केल्यावर पण तुम्ही बघितला लाईटात पण बघितला. आता उद्या आम्ही पाहुणे येतील त्यांची वाट बघतो. त्यांचं रिॲक्शन जरा बघू. कारण तर कसं आहे असं आहे म्हणजे महागडा नाही स्वस्त्यामध्ये एकदम मस्त आहे. तर नक्की घरी ट्राय करा. सगळा कसा बनवला तुम्हाला तर दाखवलेलं आहे मी. तर बाय. भेटू आता डायरेक्ट बाप्पाच्या आगमनाचा नवीन ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत जरा हा ब्लॉगला जरा जास्तच व्हायरल करा. बघा, पूर्ण बघा. बाय बाय.